राम कृष्ण रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुखदारी
हरिदासाची गरी हरिदासाची हरिदासाची मद उपद वाटल मांतरी हरिदास
हॅमिंग कमी कर. इतकंही करू. दासाची ये घरी हरी दासाची ये घरी
Ah
दिले तिथे टाळे वाजवा. ज्यांना ज्यांना वाटते देवाने आपल्याला हात दिले तिथे टाळे वाजवा. येतो एकच हरिदासाची ये घरी वयामानाने चुकत मला थोडा दुसरं काय नाही. हरिदासाची ये घरी मज उपजवा जन्मांतरी थोडा मनसी काही मागा शिट्टी बाजू हे चितेगा पांडुरंगा संता लोटांगणी जाताला जनई मनी किंवा संता लोटांगणी जाताला नको मनी मनसी काही मागा हे चितेगा पांडुरंगा तुका मनी अंगी शक्ती देई नाचे रंगी मनसी काही मागा हेची देगा पांडुरंगा विठ्ठल यंतः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां संजीव यद्यखिल शक्तिधर स्वधाम्नाम् अन्यांश्च हस्तचरण श्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय त्वभ्यम् अनादि अंबिका भगवती विभुं वेणुनादं चरन्तं दुरन्तं
स्वयं लीलया गोपवेशं ददानाम् गवावृन्दकानन्दनं चारुहासं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् पांडुरंग करू कलांकांक तेजोधिकामोदिवक्त्रम् कलानिशबादापनोदार दक्षं समाधिस्तमते भजे ज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्तेवदारा सुपानदेवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रे जनये देवांचे जयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे नमस्कार आता नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती गेला कवी मानी गेला कवी मानी पैसोनिया पप्पा म्हणले तुझा आवाज चाललाय गुळ खा पप्पा काय म्हणायचं सकाळ संध्याकाळ सुरू आहे ना रात्री इथं होतो सकाळी डुब्यावर होतो दुपारी फोन करून सांगितलं संध्याकाळी तुला आणि कितच यायचंय आलो विनोदाचा भागवाचा करा ओम नमो श्यामनाथा तुम्हा प्रार्थने आता सेवेची आरंभिता होतो आहे धन्य प्रताप पायाचा, धन्य प्रताप पायाचा.
भक्तिं विलोकितो येन समाधि राजा वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगम शिरसा गुरुक्तं सोनो पंत तथा गुणी जनतया मामा असे बोलती नामे शंकर शंकरा समकरा निसंग जो संगती पुण्यश्लोकीचा पुणे नगरीचा मोती खरा शोभतो ऐशा संतवरा समकरा दांडे करा वंदितो घ्यावी घ्यावी माझी सेवा हरिदासाची घरी मज उपजवा जन्मांतरी मनसी काही मागा हीची देगा पांडुरंगा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी चिंतनरूपी सेवेकरिता घेतलेला अभंग महान भगवत भक्त जगतवंदी जगद्गुरु श्री तुकोबाराय महाराज यांचा मागणीपर प्रकरणातील अभंग असून भगवान परमात्म्याच्या समोर उभा राहून भगवान परमात्म्याच्या प्रकृष्ट अर्थनेमध्ये आपली प्रार्थना भगवान परमात्म्याच्या समोर मागणीच्या स्वरूपाने तुकोबाराय मानतात. विठ्ठल अभंगाकडे कीर्तनरूपी सेवेकडे आयुष्य नाही संपलं कीर्तनाने. अभंगाकडे कीर्तनरूपी सेवेकडे वळण्यापूर्वी थोडासा परिहार तो असा. गेली 2 वर्षापासून चालत असलेला आपला भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह त्यातील आजच्या 5व्या दिवसाची म्हणजे उपांत्य दिवसाची कीर्तनरूपी सेवा महत् भाग्याने माझ्यासारखे एका सामान्य वारकरी विद्यार्थ्याकडे विठ्ठल पाहायचं झालं तर पत्रिकेवरती दुसराच बुवा आहे, उभा राहिलेला दुसराच बुवा आहे. तसं पाहायचं झालं तर इथं जमलेली सगळी लोक पारद्याच्या पोराचं कीर्तन ऐकायला आलेत, पण मी पारद्याचा नाही. हा आधीच क्लिअर केलं बरं बरोबर बा. हा मी काय दररोजच येणारा जाणार आहे बुवा आहे. तर आवाज बसलाय माझा थोडा बरं का भक्तराज महाराज, जास्त वरडून बोलता येईना मला. बेस कमी करा, ट्रबल वाढवा, हा थोडा विको द्या, नसलंच काय झालं तरी एखादा तिथून ठोका टाका. इकडे लक्ष द्या आता. ऐका, सुंदर असं वातावरण आपल्या पवित्र ग्रामामध्ये खडकलगाव नगरीमध्ये तयार झालेलं आहे. आजचा 5वा दिवस आहे, उपांत्य दिवस आहे आणि वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार उपांत्य दिवसाच्या कीर्तनकाराने भगवान परमात्म्याकडे 4 दिवस 6 दिवस 7 दिवस जी आपण सेवा केलेली आहे
त्या सेवेचं फळ मागण्याचा दिवस आहे विठ्ठल. म्हणून तुकोबराने या अभंगामध्ये मागणी केली. ऐका, या अभंगामध्ये तुकोबरा भगवान परमात्म्याच्या समोर उभं राहून मागणी मागतात. मागणी मागण्याचं कारण एवढंच आहे, मागणी मागण्याचं कारण एवढंच आहे, तुकोबरायांना भगवान परमात्म्याने स्वतः सांगितलं तुम्ही काहीतरी माझ्याकडे मागा, म्हणून तुकोबरायांनी मागितलं. एरवी तुकोबरायांचा स्वभाव हा मागणीच्या विरोधामध्ये आहे. तुकोबरायाची परंपरा मागणीच्या विरोधामध्ये आहे. परंतु एखाद्या मोठ्या व्यक्तीने जर आपल्याला सांगितलं काही मागा, काही मागा, तर त्या व्यक्तीचा अनादर होऊ नये म्हणून तुकोबरायांनी या अभंगामध्ये भगवान परमात्म्याकडे प्रकृष्ट प्रार्थना अर्थना केली आहे विठ्ठल. हा सप्ताह आपला स्वानंद सुखनिवासी सद्गुरू श्यामनाथ महाराज यांच्या गाथा पारायणाने सुरुवात झाली. बरोबर आहे बाप्पा? अतिशय दिव्य आणि भव्य असणारं हे नियोजन आहे. आपल्याच गावातील सर्व तरुण मंडळी, सूर्या तरुण मंडळ, अगदी नावासारखंच त्यांचं कर्तृत्व आहे. सूर्या, सूर्या म्हणजे तो पाश्चिमात्य देशातला नाही बरं, तो हिरो सूर्या, हा तसा नाही. अगदी सूर्याचं काम काय आहे? सूर्य काय करतो? एखाद्या खोलीमध्ये अंधार असल, एखाद्या खोलीमध्ये अंधार असल आणि त्या खोलीमध्ये फक्त सूर्याचं एक किरण पडलं तर त्या खोलीतील सगळा अंधार ठळक होतो. बरोबर आहे? झोपल्या काय सगळ्या? तो अंधार अगदी माझ्यासारखा ठळक होतो. कळतंय का बघा? तो अंधार निघून जातो. खोलीतील अंधार निघून जाण्यासाठी सूर्याचं फक्त एक किरण पुरेस आहे. आपल्या खडकलगाव ग्रामातला इतरत्र जाणारा जो अंधार आहे, तो अंधार या तरुणाईच्या माध्यमातून नक्कीच निघून जाईल विठ्ठल. सप्ताह कमिटीमध्ये कधी सुद्धा तरण नसतोच, कधीच नसतो तरण. सगळे ओळखेच, सगळे ज्यांच्या चेशा बेंड झालेले आहेत, डायनामा खराब झालेला आहे, MS 75च्या गाड्या सत्यात असतील. बरोबर ना? आपलं आवडलं तुमच्या गावचं सगळा कार्यक्रम. तुम्ही तरुण मंडळीला विनंती माझी, ऐका, घोळ झाला म्हणून नाही, कुणी त्रास दिला म्हणून खचून जाऊ नका. काय म्हणतो नीट ऐका, कुणी त्रास दिला म्हणून खचून जाऊ नका आणि सप्ताह चांगला झाला म्हणून हुरळून जाऊ नका. याच्यापेक्षा जास्त जोमाने पुढच्या वर्षी करा विठ्ठल. आमच्या गावात तेच असते ना, प्रत्येकाच्या गावामध्ये तीच पद्धत असते. एखादं सत्कार्य, एखादं चांगलं कार्य जर होत असेल तर विघ्न करणारे लोक असतातच. का? करती पातकाची धुनी, तुकोबरायचं प्रमाणे मोल न घेता साबणी. आपल्याला विरोध त्याच वेळेस होत असतो बुवा. बरं का? हरिओम महाराज, आमटे गुरुजी, आपल्याला विरोध त्याच वेळेस होत असतो ज्या वेळेस आपली प्रसिद्धी वाढत असते विठ्ठल. ऐका, या तरुण मंडळाच्या माध्यमातून माझं या ठिकाणी कीर्तन आयोजित केलेलं आहे. तसं पाहायचं झालं तर आजचं कीर्तन नियमानुसार बनशी महाराज काळे भूमकर यांचं होतं, परंतु महाराजांना अचानक दवाखान्यामध्ये जावं लागलं. महाराजांचं जरा नाकाचं ऑपरेशन आहे अचानक माझ्याकडे आलेली सेवा आहे. तुमच्या सगळ्या महिला मंडळीच्या भाषेत जर सांगायचं झालं तर कशी सेवा आहे माहितीये का? सहज आली आणि सवाशीन झाली. तसं माझं नाव कीर्तनकाराच्या यादीमध्ये नाही. बरोबर आहे पप्पा?
सहज आला बुवा, सहज आला आणि उधरून गेला. सहज आली सवाशी. माझं नाव नव्हतं, परंतु खंडोबारायानं जशी गेल्या वर्षी माझ्याकडून सेवा करून घेतली त्याच पद्धतीने याही वर्षी करून घ्यायची असेल विठ्ठल. महाराष्ट्रातील सर्वच ख्यातकीर्त गायनाचार्य मृदंगाचार्य विनेकरी चोपदार महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत, ज्यांचा नाम उल्लेख करणं गरजेचं आहे. का? आपल्या वारकरी संप्रदायाची भगवी पताका अखंड आपल्या खांद्यावरती तेवत धरून संपूर्ण ब्रह्मांडामध्ये, महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये परिभ्रमण करत 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 या वारकरी संप्रदायाचा हे लोक प्रचार प्रसार करतात. म्हणून यांचं नाव घेणं अतिशय महत्वाचं आहे. कार्यक्रमासाठी विशेष करून उपस्थित असणारे माझ्यावरती अगदी बंधुतुल्य प्रेम करणारं व्यक्तिमत्व जे ज्येष्ठ गुरुबंधू भक्तराज महाराज कांबळे महाराजांसाठी एकदा जोरदार सगळ्यांनी टाळ्या. अतिशय ज्यांच्या कंठामधून कोकिलेचा स्वर बाहेर पडतो आदरणीय हरिभक्तपरायण भक्तराज महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे मृदंगासाठी गेली 4 दिवस जे उपस्थित आहेत, आज ते गायनासाठी उपस्थित माझे गुरुजी आदरणीय हरिभक्तपरायण संदीप महाराज आमटे, अतिशय सुंदर मृदंगाचार्य, अतिशय सुंदर गायनाचार्य, तालमणी, तालभास्कर, जेवढ्या पदव्या लावाव्या तेवढ्या कमीच आहेत. आदरणीय हरिभक्तपरायण गुरुजी या ठिकाणी उपस्थित, त्यांच्याही पवित्र चरणावरती मी विनम्र अभिवादन करतो. ज्यांचं माझं कधी जमलं नाही कधी जमणार नाही आदरणीय हरिभक्तपरायण वैजनाथ महाराज खोत महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनाही द्यावे तेवढे धन्यवाद. त्याचप्रमाणे आमचे नरसिंग नाना या ठिकाणी पिंपळगाव या ठिकाणी उपस्थित, त्यांनाही द्यावे तेवढे देणार. त्याचप्रमाणे बेलगावचे आपले शेळके महाराज या ठिकाणी उपस्थित, त्यांनाही द्यावे तेवढे धन्यवाद. त्याचप्रमाणे आपले चोपदार राजेंद्र महाराज पाटील जाव आहेत काय, जाव आहेत म्हणल्यावर काय ताणच नाही. जावयाचा सासरवाडीत लय मुका म्हणजे लय जोरात असतो. आता यांनी बाप्पा म्हणते ते कायमचेच आहे तिथं. पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित, त्यांना द्यावे तेवढे धन्यवाद. त्याचप्रमाणे आमचे स्वामी समर्थ वारकरी शिक्षण संस्थेचे सर्व विद्यार्थीगण आदरणीय हरिभक्तपरायण ज्यांचं नृत्य आपण गेली 5 दिवस झालं पाहतोय, अगदी भिंगरी फिरल्यासारखं फिरतोय. वाजवा टाळ्या. याच्याकडे बघून तुम्हाला वाटत नाही का आपला एखादा पोरगा याच्याकडे लावावा, त्याला शिकवावा? तुम्ही शिकविता की पाटलाचा तोही बाज आहे आपल्यापाशी विठ्ठल. आपलं कीर्तन म्हणजे मोकळा मंगळवार, ज्याला जे पाहिजे ते आहे रे. परंतु आज मी ठरवलंय, आज मी फक्त अभ्यास सांगणार, बाकीचं काही सुद्धा सांगणार नाही. का अभ्यास सांगायचा? आळंदीची बी जरा खबर बातला मध्ये गावाकडल्या लोकांना, म्हणून अभ्यास सांगणार. ऐका, मृदंगासाठी विशेष करून ज्यांची उपस्थिती आदरणीय हरिभक्तपरायण माझे गुरुबंधू हरिओमजी महाराज शेळके, अतिशय गोड लगी वाजवतात, अतिशय गोड, अगदी प्राण त्यांच्यावरून ओवाळून टाकावं इतकी गोड त्यांची लगी, अतिशय. म्हातारा माणूस सुद्धा डुलन, येथे वृद्धही होती तर नेरे. म्हातारा माणूस सुद्धा डुलन, अगदी पायाच्या नखापासून ते डोक्याच्या केसापर्यंत असा डुलत राहील असं लगे त्यांचं वादन आहे. अतिशय गोड वादन आहे. आधी हरिभक्तपरायण आमचे हरिओम महाराज या ठिकाणी, त्यांच्याही पवित्र चरण कमलावरती मी विनम्र अभिवादन करतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी आमचे सत्यम महाराज अतिशय गोड, अगदी नावासारखं त्यांचं कर्तृत्व आहे. सत्यम, अगदी सत्यच वाजवतोय आदरणीय हरिभक्तपरायण सत्यम महाराज. त्यांच्या अगोदर ज्यांनी थांबा की जरा सांगतो की तुम्ही म्हणजे फाटक तोडताय बरं का. उगारचा बोय म्हणून कसा दांडा दुपटा करून जमत नसतो. काय नाव म्हणले आता? सूरज महाराज यांनी अतिशय गोड मृदंगाची सेवा कालही केली आणि आज अतिशय गोड हात आहे त्यांचा. आमच्या अनिकेत महाराजांच्या संस्थेतील सर्व विद्यार्थीगण यांच्या सर्वांच्या चरणावरती मी विनम्र भावनेने अभिवादन करतो.
आणि माझ्या सेवेला सुरुवात करतो. ऐका, ज्यांच्यामुळे माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय, ऐका, ज्यांच्यामुळं माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय ते असणारे आदरणीय हरिभक्त परायण समर्थ कला मंडप तांबेवाडी आमचे रोहन दादा पंडित. अतिशय गोड साऊंड सिस्टम आहे, टाळ्यावाला त्यांच्यासाठी. आळंदीमध्ये काही नावाजलेल्या साऊंड सिस्टम आहेत आळंदीमध्ये बरं का गुरुजी. त्यामध्ये यांचं नाव पहिल्या 3 मध्ये घेतलं जातं. आम्ही एकदा बंडा तात्यांना सांगितलं, तात्या म्हणलं कीर्तन आमच्याकडे घ्यायचंय तुमचं. मला म्हणले सिस्टीम कुणाची? म्हणजे आपल्या रोहनची. अरे आपल्या रोहनची सिस्टीम आहे. म्हणजे बंडा तात्या म्हणजे बारीक माणूस नाही बरं. बंडा तात्या म्हणजे मुख्यमंत्र्याला सुद्धा नांदणारा माणूस आहे. विठ्ठल अतिशय गोड शांती सिस्टम आहे. त्यांना द्यावे तेवढे धन्यवाद. जमलेले सर्वच श्रोतृगण माझ्यावरती अगदी पुत्रतुल्य प्रेम करणार. ज्ञानोबरायांची ओवी त्याच्यासाठी ज्ञानोबरायांनी लिहिली. ज्ञानोबराय म्हणतात, ना तरी बालक बोबडा बोले, कालच सांगितले मी प्रवचनामध्ये, का वाकुळा विचुका पावले ते चोज करुणी माऊले रिजिजेवी. ज्ञानोबराय या ओवी मधून सांगतात, एखादं लहान मूल जर बोबड बोलायला लागलं तर त्याच्या आई वडिलाला दुःख होतं का सुख होतं? काय होतं? आमच्या भूम तालुक्यात 2-2 वर्षाची लेकरं बोलतात. काय होतं? एखादं लहान मूल जर बोबड बोलत असल, नीट ऐका, एखादं लहान मूल जर बोबड बोलत असल तर त्याच्या आई वडिलाला सुख होतं का दुःख होतं पप्पा? सुख. तस हे लहान मूल, कळतंय का बघा, हे लहान मूल जे काही बोबड बोलन ते तुम्ही सुखरूप करून घ्या एवढंच सांगणे विठ्ठल. सगळेच माझ्या परिचयाचे नाव कुणाकुणाची घेऊन नाना कळाच ना मला. नाही नाव घ्यावा तर पुढच्या वर्षी तारीख देत नाहीत ना. काय सांगायचं तुम्हाला, नाव घ्यावी लागते. बरं, ज्यांची झाल्या त्यांची साहजिक आहेत, नाही झाल्या त्यांची तरी घेऊ द्या. बघा कळलं तरी. आमचे ताते या ठिकाणी उपस्थित, तांबेवाडीचे सगळे आमचे भजनी मंडळी उपस्थित, गावातील सर्वच भजनी मंडळी या ठिकाणी उपस्थित. सगळ्यांच्या चरणावरती मी विनम्र भावनेने अभिवादन करतो आणि सेवेला सुरुवात करतो. तुकोबाराय या ठिकाणी सांगतात, तुकोबाराय भगवान परमात्म्याच्या समोर उभा राहतात. तर तुकोबाराय काय म्हणतात? मला द्यायचंच असल तर मला जन्म दे. कुठं दे? हरिदासाच्या घरी दे. तुकोबाराय, तुम्हाला जन्म घ्यायचा आहे, हरिदासाच्या घरी घ्यायचा आहे का? त्याचं कारण तुकोबारायने सांगितलं. त्या हरिदासाच्या घरामध्ये अखंड भगवान परमात्म्याचं चिंतन असतं म्हणून मला तिथं जन्म दे विठ्ठल. जन्माला आलेला प्रत्येक जीव हा असू नका, इकडं लक्ष द्या. तुम्हाला तरी काय म्हणायचं? तुम्हाला चित्र बघायची सवय लागलेली. अर्धा पाऊण तास झालं फक्त धोतरण फेटा एवढंच दिसून राहिलं. तुम्हाला आपलं रंग माझा वेगळा, आई कुठे काय करते हे पाहायची सवय लागलेली. त्याच्यामुळं इकडं जरा तुमचा डिस्टर्बन्स होणार आहे. पण इकडं लक्ष द्या थोडं. इकडं थोडंच सांगणार आहे मी, पण चांगलं सांगणार आहे. ऐका, तुकोबाराय सांगतात, जन्माला आलेला प्रत्येक जीव हा मृत्यूला कारणीभूत ठरत असतो. मग तो सजीव असो किंवा निर्जीव असो. तुम्ही म्हणताल महाराज निर्जीव मृत्यूला कारण कसा ठरल? सांगतोय का, ज्यावेळेस महाप्रलय होतो त्यावेळेस सगळंच नष्ट होतं. त्यावेळेस निर्जीवही नष्ट होतो आणि सजीव नष्ट होतो. पण सजीव नष्ट होत असताना भगवान परमात्मा प्रयोजन असं करतो की त्या सजीवाची, त्या निर्जीवाची उत्पत्ती करत असताना भगवान परमात्मा आपल्याच अंगामध्ये
मायेची निर्मिती करत असतो विठ्ठल. एकलेची कंठवे म्हणून या येणे त्याला एकट्याला करमत नव्हतं. काय केलं मग त्याने? केली निर्माण 14 ही भुवने. आणखीन काय केलं? गगन, मेघ, सूर्य, चंद्र, तारांगणे एवढं निर्माण केलं. मग एवढं निर्माण करून त्याला भागलं नाही. मग पुन्हा काय केलं? ते एक ढालगज निर्माण झाली. कोण ढालगज? सगुण गुण माया आली कोलाटीन केळाया, प्रपंचाचा मारिला बेडू, चौशून्याचा मांडीला खेळू, ब्रह्मा विष्णू जयाचे बाळू, लागतील पाया सगुण गुण माया आली कोलाटीन सगुण गुण माया आले कोलाटीन खेळाया, प्रपंचाचा मारेला भेडू, चौशून्याचा मांडेला खेळू, ब्रह्मा विष्णू जयाचे बाळू, लागतील पाया अरे सगुण गुण माया आली कोलाटीन खेळाया. तिनं निर्माण केलं. काय निर्माण केलं? त्यांनी ब्रह्माला निर्माण केलं, तिनं विष्णूला निर्माण केलं, तिनं शंकराला निर्माण केलं, सगळ्याला निर्माण केलं. आणि निर्माण केल्याच्या नंतर तिनं काय केलं? त्यांच्या सोबतच संग केला. त्यांचीच पत्नी माया झाली. निर्माण तिनंच केलं आणि निर्माण केल्याच्या नंतर सुद्धा त्यांनाच रत झाली. आणि त्यांना रत झाल्याच्या नंतर त्यांनी काय केलं? त्यांनी 84 लक्ष योनी निर्माण केल्या. आणि 84 लक्ष योनीमध्ये आल्याच्या नंतर ऐका, 84 लक्ष योनी त्या मायेनं निर्माण केली भगवंताचा संग करून. परिणाम काय झाला? देवाला तरीही करमाना. मग देवाने काय केलं? आपल्यासारखी हुबेहूब मूर्ती तयार केली. मूर्ती तयार केली आणि आपलं असणारं कुटस्थ चैतन्य त्या मूर्तीमध्ये प्रविष्ट केलं. ऐका, ही जरा विचारसागराची भाषा आहे. कुटस्थ चैतन्य त्या शरीरामध्ये प्रविष्ट केलं. आता ते शरीर हलू डोलू लागलं. परिणाम त्या देवाने 2 लिंग तयार केली, एक स्त्रीलिंग आणि एक पुल्लिंग. मेळ दोन्हीचा झाला, संभोग दोन्हीचा झाला आणि तिसरा जीव निर्माण झाला. तिसरा जीव निर्माण झाला आणि तो तिसरा जीव गर्भात असताना काय म्हणायचं माहितीये का? आठविन पा Thank you.
एकदाच फक्त तुम्हाला या गर्भवासात त्या दुःखात न बाजूला काढ. मी काय करील, मी तुझा पाय आठवील. परंतु तो जीव बाहेर आला आणि काय करू लागला, तो या झाला. भजना गोमटा तोया झाला पाटा बाधिकेचा. परंतु आपण तसं म्हणत नाही. देवे दिला देह भोजना गोमटा तोया झाला पाटा. कुणाची पंगत राज आता चालू आहे. परंतु देवानी निर्मिती या देहाची भजनासाठीच केलेली आहे. बरं, देवानी निर्मिती या देहाची भजनासाठी केल्याच्या नंतर आपण भजन न करता आपण काय करतो, आपण संसार करतो. ए खाली बस खाली. आपण असा खवळीत नाही कोणाला. पण कशामुळे खवळायची बारेली सांगू का? पाचरा जर अशा उठून चालल्या तर दांड्या कावा नकोच निघून जाते ना. मला मिळत लागायचं. पाचरा हल्ल्या नाहीत पाहिजे विठ्ठल. अभ्यास टाकू. जुळतंय का? जुळलं तर चल, नाही जुळलं तर आपलं आहेच. आपण बोलत नाही असं लेकरांना काही सुद्धा. हरी महाराज ते आपण नगरला कीर्तनाला गेलो मी, असंही रातभर सांगन. मी वाटच आहे, मी रातभर सांगन. विचार आमच्या तरुण मंडळीला. रातभर नगरला कीर्तनाला गेलो बरं का. सक्राती महाराज नगरला कीर्तनाला गेलो. नगरला कीर्तनाला जरा लवकर जायची वेळ आली. 7 ते 9चं कीर्तन. मी 6 वाजता तिथे गेलो. 6 वाजता तिथे गेलो. ज्यांनी माझी तारीख घेतली होती त्याच्या घरी जाऊन बसलो. घरी जाऊन बसल्याच्या नंतर त्या घरामध्ये एक पोरग होत. आपण लेकरांना बोलत नाही सांगतो बरं का बोलत नाही. पोरग होत. ती पोरग काय करायचं, 10 मिनिटाला यायचं म्हणायचं, महाराज घोडा. काय म्हणायचं, महाराज घोडा. 10 मिनिटं निघून गेली की ती पुन्हा जायचं खेळायचं. 10 मिनिटांनी पुन्हा यायचं, म्हणायचं महाराज घोडा. काय म्हणायचं बाप्पा ती, महाराज घोडा. पुन्हा 10 मिनिटं चल ते 11 वाजेपर्यंत 10 मिनिटांनी त्याच्या आईनं बघितलं. म्हणजे हे काय म्हणतो तुम्ही नेमका? काय नाही म्हणलं, काय म्हणत नाही, गप्प बसला. पुन्हा 10 मिनिटांनी त्याचं सुरू झालं, महाराज. काय म्हणला, महाराज. महाराज घोडा. चांगलंय, चांगलं पांग फेडलं तुम्ही. महाराज घोडा. आईनं बघितलं. काय झालंय म्हणजे नेमकं काय म्हणतोय तू? गप बसला ते थोडे वेळ. पुन्हा लिंक सुरू झालं ते 10 मिनिटांनी, महाराज घोडा. आई म्हणली, बाळ्या आता जर तू काय बोला तो तुला मुस्काडीत मारीन. गप बसला. आईला भेट असेल ती थोडे वेळ.
आई निघून गेली की पुन्हा तिथं सुरू झालं महाराज घोडा. आई आले खाड करणं आणि म्हणली नालाय का तुला अक्कल नाही घोड्यातला आणि गाढवातला फरक कळत नाही. म्हणून आपण लेकराला बी बोलत नाही आयाला बी बोलत नाही विठ्ठल. लटिके तेरुचे साच कोणाई नापते साच कोणाई नापते साच कोणाई नापते लटिके तेरुचे साच कोणाई नापते साच कोणाई नापते साच कोणाई नापते. सगळ्याला आवडतं आपण लेकराला बोलत नाही. का बोलत नाही? लेकरं कधी काय करतील सांगता येत नाही. मुंबईत दोघं जण जोडपं गावाकडे आले. आजीला त्याच्या बरं वाटत नव्हतं. 2 फुले 1 हाप. आजीला बरं वाटत नव्हतं. जगदाळ मामा दवाखान्यात तिला ऍडमिट केलं. आयसीयू मध्ये होती ती. लेकराला काय बोलत नाही सांगतो बरं नीट ऐका. आयसीयू मध्ये होती म्हातारी. आयसीयू मध्ये म्हातारी होती आणि ही 3 जण त्या दवाखान्यात आयसीयू मध्ये गेली आणि आयसीयू मध्ये गेल्याच्या नंतर पोरग जरा बांबावलं. ते बारक बांबावलं. कशाने बांबावलं? आयसीयू मध्ये काय गोळ्या बिस्किट असतात काय सगळीकडे मशनीच. त्या म्हातारीच्या नाकात मसनी, म्हातारीच्या तोंडात मसनी, म्हातारीच्या अंगाला सगळे इंजेक्शनाच्याच मसनी. जिकडं तिकडं मसनीच वायरीच मसनीच वायरीच. त्या म्हातारीच्या त्याने बघितलं बरं का सक्राते महाराज आणि पोरग बांबावलं. आणि बांबावलं ती पोरग काय म्हणलं माहितीये का? म्हणलं आई आपल्या आजीला काय चार्जिंगला लावलंय काय म्हणले त्याच्यामुळे आपण लेकराच्या नादाला लागत नाही विठ्ठल. जीव जन्माला आला भगवान परमात्म्याचं त्याने नाव घेतलं नाही. संसाराकडे वळला. बरे संसाराकडे वळल्याच्या नंतर त्याला काय सुख भेटतं का? नाही भेटत. ठाऊकची आहे संसार दुःखाचा. ज्ञानोबा सांगतात संसार दुःख मूळ चौकडे हिंगळ संसार दुःख मूळ विश्रांती नाही कोठे रात्र न दिवस तळमाळ विश्रांती नाही कोठे काम क्रोध लोभ शोणी पाठी लागले ओढाळ काम आकाश महाराजांनी लिहिलेलं नाही किंवा आकाश महाराजाच्या म्हाताऱ्यांनी लिहिलेलं नाही. हे ज्ञानोबारांनी लिहिलंय. ज्ञानोबारा सांगतात संसार दुःख स्वरूपच आहे. संसाराने आतापर्यंत कोणाचं सुखाचं बिल काढलं नाही. सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, नाही कोठे दुःख बांधवडी आहे हा संसार. सुखाचा विचार नाही कोठे. संसार
संसार सुखाचं बिल काढत नाही, म्हणून जन्माला आलेल्या जीवानं संसारात पडू नये. काय म्हणतो मी नीट आहे का? बर का तरुण मंडळ, जन्माला आलेल्या जीवाने संसारात पडू नये असं मी एका कीर्तनात सांगितलं गुरुजी. जन्माला आलेल्या जीवाने संसारामध्ये पडू नये. मनुष्य देहामध्ये जन्माला आलेल्या व्यक्तीने संसारामध्ये पडू नये. खालून एक जण म्हणला, का तुझं झालं नाही काय? म्हणूनच सांगतोय मी. पप्पा वाटत कै ऐसी दशा येईल माझी चित्त पांडुरंग सुरताचे चित्त पांडुरंग. वा, म्हणजे ही बी राहिले तीच. असू द्या. जन्माला आलेल्या जीवाने संसारामध्ये पडू नये. पडलाच संसारामध्ये, संसारात जर तुम्ही गेलात ना तर भगवत चिंतनामध्ये तुमचा काळ व्यतीत करा. कालो गच्छति धीमता. भगवत चिंतनामध्ये तुमचा काळ व्यतीत. काळ सारा वाचितने, एकांतवासी गंगासाने, एकांतवासी गंगासाने, देवाच्या पूजने, चिंतने, एकांतवासी गंगा स्नाने, देवाच्या पूजने, प्रदक्षिणा तुळशीच्या. तुमचा काळ चिंतनामध्ये गेला पाहिजे, भगवत चिंतनामध्ये गेला. तुकोबाराय, तुम्ही बऱ्याच वेळापासून सांगताय भगवत चिंतनामध्ये तुमचा काळ गेला पाहिजे, भगवत चिंतनामध्ये तुमचा काळ गेला पाहिजे. पण त्या भगवत चिंतनामध्ये आम्हाला काळ घालवण्यासाठी कोणाच्या तरी संगतीमध्ये जावं लागेल ना. तुकोबारांनी सांगितलं, तुम्ही संगतीत जा. कोणाच्या जा? वैष्णवा संगती सुखवाने जीवा आणि कमी देवा काही देणे, आणि कमी देवा काही देणे. वैष्णवा संगती सुखाचे देवा आणि कमी देवा काही देणे, आणि कमी देवा काही देणे. वैष्णवा संगती. तुम्ही वैष्णवाच्या संगतीमध्ये जा, तुम्ही संतांच्या संगतीमध्ये जा. संतों के संग लागे तेरी अच्छी बनेगी, आपके संग लागे तेरी अच्छी बनेगी, संतों के संग लागे तेरी अच्छी बनेगी, संतों के संग लागे तेरी अच्छी बनेगी, अच्छी बनेगी तेरी बिगड़ी 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 बनेगी. संतों के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, 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 तेरी अच्छी बनेगी, तेरी बिगड़ी बनेगी. आता हे कबीर महाराजाचं प्रमाण होतं. यालाच एकदम जुळतं मिळतं तुकोबरायचं प्रमाण. तुकोबराय नाटामध्ये म्हणतात, सुख या संत समागमे नित्य दुनावे तुझी या नामे,
दहन होती सकळ कर्मे सर्व काळ प्रेमी डुल्लत सो. याच प्रमाणाचा अर्थ प्रेमाने. सुखवस हे ती ठाई बहुपाई संताच्या, बहुपाई संताच्या, बहुपाई संताच्या. बहुपाई संताच्या, बहुपाई संताच्या, बहुपाई संताच्या. सुखवस हे ती ठाई बहुपाई संताच्या, बहुपाई संताच्या. तुकोबराय सांगतात सुखवसे हेची ठाया बहुपाया संतांच्या जवळ सुख आहे. अहो संतांच्या जवळ सुख आहे, मान्य आहे तुम्हाला, आम्हाला संतांच्या जवळ सुख आहे तुकोबराय. परंतु सुखाच्या प्राप्ती करता आम्हाला संतांच्या संगतीमध्ये जावं लागेल, मान्य आहे. पण शास्त्र सांगतं दुर्लभम त्रयमेव तद्देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षत्वम महापुरुष संश्रयाः. शास्त्र सांगतं नरदेह निदान लाभले हाती उत्तम सार उत्तम गती. जे देवाची होईल म्हणते ते नरदेह दुर्लभ जाणार, शतवर्षाची गणना, पावला हा देह काकताळी न्याय. एवढा दुर्लभ असणारा नरदेह आपल्याला प्राप्त झाला. बरं, प्राप्त झालेल्या नरदेहामध्ये आपल्याला मोक्षाची इच्छा. आपल्या खडकलगावमध्ये एवढीच लोक आहेत का? आपल्या खडकलगावमध्ये एवढीच लोक आहेत का? त्याच्यापेक्षा दुप्पट तिप्पट असतील, बरोबर आहे. पण त्यांना वाटलं का आपण सप्ताहाला यावं, त्यांना वाटलं का आपल्या कीर्तनाला यावं? नाही वाटलं. शास्त्र सांगतं या देहामध्ये आल्याच्या नंतर उद्धाराची इच्छा होणं हे सुद्धा दुर्लभ आहे. या देहामध्ये आल्याच्या नंतर उद्धाराची इच्छा होणं हे सुद्धा दुर्लभ आहे. देह दुर्लभ आहे, देहामध्ये आल्याच्या नंतर उद्धार होणं हेही दुर्लभ आहे. आणि याच्याही पेक्षा संतांची भेट दुर्लभ आहे. चंद्रामृत सुखे सेवेल, आस्था जाता रवी धरवेल, पाया हिळा सागर तरवेल, परित्या साधूची भेटी न होईल गा. साधूची भेट होत नाही, होत नाही. ज्ञानोबा सांगतात बहुनाम जन्मनामंते ज्ञानवानाम प्रपद्यते वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभ. 17व्या अध्यायामध्ये ज्ञानोबा सांगतात जयाचे प्रतीतीचा वाखोरा पबाडू हो चराचरा तो महात्मा धनुर्धरा दुर्लभ आधी विठ्ठल. आज महाराजांनी प्रश्न विचारला तुकोबरायला, चंद्रामृत सुखे सेवेल परित्या साधूची भेटी न होईल का? तुकोबरायने त्याचं उत्तर सांगितलं अर्थ काम चाड नाही चित्ता माना मान मोह माया मिथ्या वरते समाधान जाणून नेनता. पुढचा तुकडा खूप महत्वाचा आहे. साधू भेट देती तया अवचिता रे. साधू असा भेट देत नाही, त्याच्यासाठी काय करावं लागतं? अर्थ काम चाड नाही चित्ता. पैसा अंतकरणामध्ये कामाची उत्पत्ती होऊ न देता सतत भगवत चिंतनामध्ये जर तुम्ही रममान झाला तर तुम्हाला साधू भेट देतो. बरं, साधूची भेट झाल्याच्या नंतर काय होईल? निळोबारांना विचारा ना. आपण पदार्थ काय सांगत नाही, पदार्थ काय सांगतच नाही आपण. मी मगाशी सांगितलंय आज अभ्यास म्हणजे अभ्यास, दुसरं काय सांगणार नाही. निळोबारांनी सांगितलं तुम्हाला संतांची भेट झाली ना. निळोबारा सांगतात धन्य ही आनंदाची सापडली वेळ तेने संत सज्जन भेटले कृपाळ. काय केलं त्यांनी भेटल्याच्या नंतर? येणे फेड येला बुद्धीचा मळ. एकदा बुद्धीचा मळ निवृत्त झाला काय दिसतं? दृष्टी दाखविला यशोदेचा बाळो. भगवान परमात्म्याची प्राप्ती संतांच्या संगतीमध्ये होते. त्या तुकोबरायांनी सांगितलं संतांच्या संगतीमध्ये भगवान परमात्म्याची प्राप्ती होते. वारी झाली तुकोबराय पंढरपूर क्षेत्राला गेले. पंढरपूर क्षेत्राला गेल्याच्या नंतर भगवान परमात्म्याच्या चरण कमलावरती साष्टांग प्रणिपात घातला आणि पाहिलं भगवान परमात्म्याकडे.
तर भगवान परमात्म्याचं शीश खाली झुकलेलं होतं. तुकोबाराने विचारायला सुरुवात केली, अरे देवा, माझं काय चुकलंय का? माझं काय चुकलंय का? चुकलं असेल तर सांग, मी पुढच्या वारीला येणार नाही. परंतु माझ्याकडे पहा, काय चुकलं असलं तर मला सांग. भगवान परमात्म्याने सांगितलं, तुकोबाराय, तुमचं काय चुकलं नाही. तुमच्या पूर्वजांचं तुमचं माझ्या डोक्यावरती एवढं ऋण झालंय, एवढं ऋण झालंय, एवढं ऋण झालंय की ते डोकं तुम्ही पाहिल्याबरोबर आपसूक खाली जातं. संतांची ताकद आहे महाराज. देवाला सुद्धा त्यांच्या दृष्टीमध्ये दृष्टी मिळवून न देण्याची ताकद संतांमध्ये. विठ्ठल तो काय देव सामान्य आहे का? सामान्य नाही तो देव. तो हा देवाचाही देव. कधी ना ऐकणारे प्रमाण सांगतो आज मी तुम्हाला. बळीया माझा पंढरीराव, तो काय सामान्य आहे का? हा, सामान्य नाही. अरे गतीर भरता प्रभू साक्षी निवास शरणम श्रुत प्रभव प्रलय स्थानम निधानम बीजमव्यम. ज्ञानोबरा त्याच्या खाली ओव्या लिहितात. ज्ञानोबरा म्हणतात, म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणू आले, तो जगाते चालिता तुझी या सत्ते वेदाती बोलणे, तुझी या सत्ते वेदाती बोलणे, तुझी या सत्ते वेदा बोलणे, तुझी या सत्ते वेदाती बोलणे, सूर्याची तुझी हे सत्तेने वेदासी चालणे, सूर्यासी बोलणे, तुझ्या वेळे ऐसा तो समर्थ ब्रह्मांडाचा धनी. चाले हे शरीर कोणाची आसते, कोण बोलविते हरवीन, देखवी ऐकवी दयाचे भजन चुकू नको. या ब्रह्मांडावरती ब्रह्मांड उतरंडी ज्याचे विच्छे घडी, तो उच्चिष्टे गाडी धर्मागरी. तो भगवान परमात्मा, तो भगवान परमात्मा संतांच्या संगतीची अपेक्षा करतो. त्या भगवान परमात्म्याने तुकोबारायांना सांगितलं, तुकोबाराय, तुम्ही काहीतरी मागा. तुमचं जर हे ऋण तुम्हाला उतरवून घ्यायचं असेल, मला जर तुम्हाला पाहू द्यायचं असेल, तर तुम्ही काय करा, मला मागा. तुकोबारायाने सांगितलं, तुझी इच्छा आहे ना मी काहीतरी मागावं, जी इच्छा आहे ना काहीतरी मागावं, मग मला हेच दे. अभंगाच्या द्वितीय चरणाच्या उत्तरार्धात तुकोबाराय सांगतात, उपजवाच्या मागितलं. काय मागितलं? हरिदासाच्या घरी मला जन्म दे. आता हरिदास शब्दाच्या शास्त्रामध्ये दोन अर्थ सांगितले. कोणते कोणते नाना ऐका. हरिदास शब्दाचा पहिला अर्थ आहे हरी ही अधिक दासाहा. जे हरीचे दास आहेत त्याला हरिदास म्हणा, आणि हरी ज्यांचा दास आहे त्याला हरिदास म्हणा. विठ्ठल
आक्षेप आहे. पहिला मान्य आहे, हरीचे दास आहेत त्यांना हरिदास म्हणा. परंतु दुसरा अर्थ तुम्ही सांगितला, हरीच ज्यांचा दास आहे त्याला हरिदास म्हणा. हरिदास कसा असेल? हरिदास गावात असू शकतो. कुणाचा कळतंय का बघा? हरिदास गावात असू शकतो बाप्पा. कुणाचा दास असू शकतो हरिदास? गावात हरिदास कुणाचा दास आहे? जबाबदार म्हणतात मालकीचा. बरोबर आहे त्यांचं बी. असतेच दास काय काय जण असते असते. सांगू का? ऐका. अकबर बादशाने फरमान काढलं. काय फरमान काढलं? एकदा अकबर बादशाह आणि बिरबल हे दोघ जण फिरायला गेले बाप्पा. फिरायला गेले आणि फिरत असताना हे निवांत एका झाडाखाली पहुडले आणि अकबर बादशाच्या पत्नीनं अकबर बादशाला हाक मारली. परिणाम काय झाला? अकबर बादशाह पळत पत्नीकडे गेला. बादशाह कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती, तोच चक्रवर्ती असणारा राजा, पत्नीनं हाक मारली, पळत गेला. हे बिरबलाने पाहिलं. बिरबलाच्या पत्नीनं हाक मारली, बिरबलही निघून गेला. हे राजाने पाहिलं. नाना राजाला जरा वाईट वाटलं. अरे म्हणला, आपण तर पत्नीने बोलवल्या तर गेलोच, पण आपला असणारा सेवक, आपला असणारा प्रधान तो एवढा हुशार आहे आणि पत्नी त्याच्या ऐकण्यात नाही. पत्नीने बोलवल्या बरोबर गेलो लगेच. राजाने फरमान काढलं. काय? बिरबलाला सुळावर देऊन टाका. बिरबल हुशार होता. का बिरबल हुशार होता? बिरबल हा आताच्या मंत्र्याचा पीए होता. लोक असं म्हणतात, मंत्र्यापेक्षा त्याचे पीए हुशार असते. बरोबर आहे ना? बरोबर आहे काका? तसं बिरबल हुशार होता. बिरबल म्हणला, राजेसाहेब मी मरायला ऐकणारा एकही व्यक्ती आपल्या राज्यामध्ये नाही. सगळे पत्नीचं ऐकणारे. राजाने फरमान काढलं. हरी महाराज काय फरमान काढलं राजाने? आपल्या राज्यामध्ये जो कोणी पत्नीचं ऐकत नाही त्याला अर्ध राज्य बक्षीस म्हणून दिलं जाईल. अर्ध राज्य बक्षीस म्हणून दिलं जाईल. दवंडी सगळ्या राज्यामध्ये पोहोचली. मग राजाने काय केलं? 2 लाईनी तयार केल्या. अशा 2 बॅरिकेड टाकले. एका बॅरिकेडवर लिहिलं होतं पत्नीचं ऐकणारे आणि दुसऱ्या बॅरिकेडवर लिहिलं होतं पत्नीचं न ऐकणारे. मग खरं सांगा नाना, बरं का सक्राते महाराज, बरोबर महाराज, सगळ्यात जास्त लोक कुठे गेली असतात तात्या? कुठे गेली असतात काका? म्हणा. पैसे तू घेतो रान बट घेतो काय? कुठे गेली असतील काका महाराज? तुला कशाला आणलंय सांग तूच. सांगितलं असतं मी सांगितलं असतं, पण मी कुणाच ऐकत नाही. ऐकवायलाच कुणी नाही. कोणत्या लाईन मध्ये जाऊन उभा राहत असेल महाराज? झालेलं नाही म्हणते. ऐकणाऱ्याच्या लाईन मध्ये जास्त गर्दी झाली. न ऐकणाऱ्यामध्ये एकही आला नाही. एक गडी आला आणि तो गडी न ऐकणाऱ्याच्या लाईन मध्ये जाऊन उभा राहिला. राजा मला सापडला, याला आपला अर्ध राज्य बक्षीस म्हणून देऊन टाका. बिरबल मला थोडा दम काढ, मला याला 3 प्रश्न विचारायचे. विचारू का? विचार. केला तो. ऐक. तो राजाने दिलेली दवंडी ऐकली का? तो म्हणला नाही. पहिला प्रश्न झाला. कुणी ऐकली होती? म्हणला बायकोनं. मग तिनं काय सांगितलं? ती म्हणली ऐका, राजाने दवंडी दिली, जो कोणी पत्नीचं ऐकत नाही त्याला अर्ध राज्य बक्षीस म्हणून दिलं जाईल. मग तुम्ही एक करा. काय? जिथं गर्दी नाही तिथं जाऊ नका. मी वाक्य काय सांगितलंय? हा, तुमचं लक्ष का बघतोय मी. जिथं गर्दी तिथं जाऊ नका. मग सगळ्यात जास्त गर्दी कुठं होती? ऐकणाऱ्याच्या लाईन मध्ये. मग हे कुठं जाऊन उभा राहिला? मग याने कुणाचं ऐकलं होतं? तसं ऐकणारे असते असं म्हणायचं मला. बाकी काय नाही.
ऐकणाऱ्यांची जास्त लाईन आहे. तुकोबारायांनी सांगितलं, अरे हरिदासाच्या घरी तो हरिदास, तो भगवान परमात्मा, त्या भगवान परमात्म्याचे जे दास आहेत त्यांना हरिदास म्हणायचं. तुम्ही आम्ही भगवान परमात्म्याचे दासच आहेत ना, आपल्याला हरिदास म्हणता येईल. परंतु याला भक्तीची पहिली स्टेप म्हणा, याला भक्तीची पहिली स्टेप म्हणा. आणि ज्या वेळेस हरीच दास आपला होतो त्याला ज्ञानोत्तर प्रेम लक्षणा भक्ती म्हणा. विठ्ठल हरीचा जो दास आहे त्याला संसारिक म्हणा, आणि हरीच ज्यांचा दास आहे त्यांना संत म्हणा. विठ्ठल आपण देवाकडे जातो, पण देवाकडे गेल्याच्या नंतर आपण देवाला देव मागत नाही. वाढावे संतान, ग्रहिवावे धन धान्य, हे मागतो आपण. पण ज्या वेळेस देव स्वतः संतांना म्हणतो तुम्ही काहीतरी मागा, त्यावेळेस तुकोबाराय म्हणले हरिदासाची घरी. मला त्या हरिदासाच्या घरी जन्म दे. कोणत्या? तू ज्या हरीचा दास आहे, तू ज्या दासाचा हरी. ऐका काय म्हणतोय मी, तू ज्याचा दास आहे ना देवा, तू ज्याचा दास आहे ना त्याच्या घरी मला जन्म दे. देव म्हणला, अरे वेड्या, कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती असणारा मी देव, या देवाकडे तू मागून मागून मागितलंय काय तर जन्म. अरे तुला माहित नाही का गर्भवासाचे दुःख गाणे. तुम्ही सांगताय किती वेळा जन्म यावे, किती व्हावे फजित, आणि तुम्हीच म्हणताय मला जन्म दे. तुकोबाराय म्हणले देवा मला जन्म घ्यायचाय, सारखा सारखा घ्यायचाय. का घ्यायचाय? तुझे चरण सेवा, तुझे चरण सेवा, साधावया, तुझी चरणाची सेवा मला घडावी म्हणून मी जन्म घेतला. ऐका, 11:15 वाजून गेलेत, फक्त हरिदास शब्द सांगतोय मी. विठ्ठल हरिदास, कुणाला म्हणायचं हरिदास? अहो ज्या संतांचा देव स्वतः दास होतो त्यांना हरिदास म्हणा. संपलंय आता माझं कीर्तन. मी मुद्दामच हरिदास शब्द घेणार आहे बरं का नाना. का? पुढच्या वर्षी मला घरी शब्द सांगायचा आहे. तुम्ही म्हणतात पुढच्या वर्षीची मी फिक्स केली काय तू? या वर्षी मी हरिदास सांगितलं, पुढच्या वर्षी मी हरिदासाचा स्वर सांगेन. विठ्ठल कुणाला म्हणायचं हरिदास? दास कोणाचा होतो देव? आपल्या वारकरी संप्रदायामध्ये सगळ्यात श्रीमंत संत नाथ महाराज झाले. अरे कावडीने पाणी ज्या घरी चक्रपाणी वाहे, चक्रपाणी वाहे, अनन्य भक्ती भावे, अनन्य भक्ती भावे, निरावती त्याची वाहे. अरे स्वतः देव सुद्धा त्या ठिकाणी पाणी वाहत होता.
श्रीखंड्या चंदन उगालो निघरे वस्त्रे गंगा तीरी तुमचे श्रीखंड्या चंदन उगालो निघरे. देव त्या ठिकाणी काम करत होता. श्रीमंत असणारे संत नाथ महाराज, त्या नाथ महाराजांच्या घराजवळ भागीरथी नावाची एक कन्या राहत होती. भागीरथी नावाची एक कन्या. भक्तनाथ महाराज खूप सुंदर आहे चरित्र सारस. मी तुम्हाला म्हणलो होतो, मी तुम्हाला एक नाविन्य चरित्र सांगितलं. भागीरथी नावाची कन्या राहत होती. भागीरथी नावाची कन्या राहत होती. जन्मल्यापासून त्या भागीरथीवर नाथ महाराजाचे संस्कार झाले होते. काय? नाथ महाराजांच्या प्रवचनामध्ये तिनं जाऊन बसावं, नाथ महाराजांचं भागवत तिनं श्रवण करावं, नाथ महाराजांच्या रामायणामध्ये तिने ओव्या सांगाव्यात, नाथ महाराजांच्या कीर्तनामध्ये तिनं चाल म्हणावी, नाथ महाराजांचं कीर्तन तिनं श्रवण करावं. जन्मल्यापासून त्या भागीरथीवर नाथ महाराजांचे संस्कार झाले होते. नवे नवे त्या भागीरथीच्या अंतकरणावर भगवान परमात्मा अधिष्ठित झालेला होता नाथ महाराजांच्या संगतीमुळे. का हरिदास, का देवदास होतो हे सांगतोय ऐका. भगवान परमात्मा कोणाचाही दास होत नाही. त्याला अंतरीची गोडी द्यावी लागते, तेव्हा तो पाहे जोडी, त्याच्याशिवाय दास होत नसतो देव. भगीरथी कालाकालाने वाढू लागली, उपवर झाली, लग्न ठरलं. बर का सुशांत बाबा, लग्न ठरलं तिचं. भगीरथीचं लग्न ठरलं. हसण्यासारखं नाही, इकडे लक्ष द्या. भगीरथीचं लग्न ठरलं. परिणाम असा झाला, योगायोगानं तिचं सासर सुद्धा पैठणच भेटलं. फक्त कारण एवढं ठरलं, नाथ महाराजांचं घर अलीकडल्या पैठणच्या साईडला आणि तिचं घर पलीकडे एकदम कडला पैठणच्या साईडला. घर असं भेटलं पूर्णतः नास्तिक, देवादिकांचा संबंध नाही, देव कोठे पडले माहित नाहीत, तुळशीची प्रदक्षिणा नाही, तुळशीला पाणी नाही, अशा ठिकाणी 11 वाजल्या. महाराजांनी 2 टाइम नक्की सांभाळले पाहिजेत. एक सकाळच्या 11 आणि एक संध्याकाळच्या 11. सकाळच्या 11 आणि संध्याकाळच्या 11. बघा कुणी कुणी दिले इथपर्यंत आवाज आहे. बघा उरक उरक सुरू झालं. ऐका, या कडेला नाथ महाराजांचं घर आणि त्या कडेला तिचं घर. सकाळी तिनं लवकर उठावं, दारामध्ये सडा समर्जन करावं. एके दिवशी तिला असं वाटलं, आपल्या सासूबाईला सांगावं, सासूबाई आपल्या दारामध्ये तुळशी वृंदावन मी लावू का, तुळशी वृंदावन तयार करू का, तुळशीला पाणी घालू का. सासूबाई जवळ गेली. सासूबाई, भला मोठा आपला वाडा आहे, त्या वाड्यामध्ये एकही तुळशीचं वृंदावन नाही. मी तुळशीचं वृंदावन तयार करून त्या ठिकाणी तुळशीची स्थापना करू का, तुळशीचं झाड लावू का. तुकोबराय सांगतात, जे दारी नसे तुळशी वृंदावन तो स्मशान गृह जाणं. तिच्या दारामध्ये तुळशीचं वृंदावन नाही, मसन वाट्यापेक्षा दुरावस्था आहे त्याची. तुकोबरायचं प्रमाण स्मशान गृहापेक्षा तुळशीचं अनन्य साधारण महत्व आहे. भगीरथीनं सासूबाईला विचारलं. भगीरथ सासूबाई म्हणली, अजिबात नाही, आपल्या दारामध्ये तुळशी वृंदावन नाही. नवे नवे आपण नास्तिकच, आपल्याला तुळशीचं वृंदावन बांधता येत नाही. तो दिवस निघून गेला. दुसरा दिवस उजाडला. तिला वाटलं आता आपल्या दारामध्ये तुळशीचं वृंदावन नसलं तरी चालेल, पण घरामध्ये देवघर तरी असेल ना. सासूबाईला विचारावं, अवावं सासूबाई, अवावं सासूबाई, सासूबाई आपल्या घरामध्ये देवघर आहे का. सासूबाई म्हणले, आपल्या घरामध्ये देव वगैरे काही सुद्धा नाही, तसलं आपण काही पूजत नाही. वाईट वाटलं तिला. अरे जन्माला आल्यापासून तिच्या अंतकरणावर नाथ महाराजांच्या ओव्या ठसवलेल्या होत्या ना, त्या नाथ महाराजांच्या ओव्या अंतकरणामध्ये तिच्या गेलेल्या होत्या. तिला असं वाटत होतं की आपण भगवान परमात्म्याची सेवा करावी, सगळ्या देवदेवतांना आपण नमस्कार करावा. झालं नाही. आता तिला नवीन एक इच्छा उत्पन्न झाली. काय? नाथ महाराजांच्या कीर्तनाला जाण्याची. उठली, म्हणजे सासूबाई
बरेच दिवस झालं मी माहेरला गेलेली नाही. मला असं वाटतं की मी आज नाथ महाराजांच्या कीर्तनाला जावं. सासूबाईने पूर्णतः नकार दिला. ज्या वेळेस एखाद्या सुनाला सासू नकार देते ना, त्यावेळेस त्या सुनाला दुसरं कोर्ट असतं बाप्पा, सासरा. त्याच्या जवळच तिला असतो आसरा, नाहीतर मग सगळीकडे असतो पसाराच निसता. सासरा, सासऱ्याजवळ गेली मामांजी. नाथ महाराजांचं प्रवचन, नाथ महाराजांचं कीर्तन त्यांच्या रावळामध्ये सुरू आहे. मला असं वाटतं की मी कीर्तनाला जावं. ती काय म्हणली म्हणला, ती कळते का? ती काय म्हणली? जाऊ नको म्हणल्या सासूबाई. जायचं नाही. तिनं मला उमरा सून नको म्हणलं तर मी उमऱ्याच्या बाहेर पाऊल सुद्धा टाकत नाही म्हणला. आणि मला विचारून तुझा काय फायदा आहे? ज्या वेळेस सासूचंही कोर्ट बाजूला निकाल देत, सासऱ्याचंही कोर्ट बाजूला निकाल देत, त्यावेळेस त्या स्त्रीला शेवटचा आधार असतो, तो म्हणजे नवऱ्याकडे गेली आहोत. मला असं वाटतं की मी नाथ महाराजांच्या कीर्तनाला जावं. आई काय म्हणली? जाऊ नको म्हणली. जायचं नाही. निवांत तो दिवस तिचा रडण्यात गेला. दुसरा दिवस उजाडला. आता तिनं ठरवलं, यांना कोणालाही न सांगता आपण निघून जायचं. मला पहाटे उठली, सडा समर्जन केलं, दिवस मावळला, संध्याकाळचा स्वयंपाक झाला, जेवू घातलं, सगळ्याला झोपू घातलं. आणि ही कोणालाही न सांगता नाथ महाराजांच्या वाड्यावर गेली. आणि नाथ महाराजांच्या वाड्यावर गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी नाथ महाराजांचं कीर्तन सुरू होतं. नाथ महाराजांचं सुंदर असं भजन सुरू होतं. राम कृष्ण हरी जय जय, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय, राम कृष्ण हरी. सुंदर भजन सुरू होतं. मग तिनं काय व्यत्यय केला नाही त्या भजनात. खडा 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 पुढे बसली नाही, पाठीमाग बसली. आणि त्या नामस्मरणामध्ये ती एवढी तल्लीन झाली, एवढी तल्लीन झाली, एवढी तल्लीन झाली, वय बाबा तिला समाधीच लागली. तिला समाधी लागली. नाथ महाराजांचं कीर्तन संपलं बरं का नाना. नाथ महाराजांचं कीर्तन संपलं. कीर्तन संपल्याच्या नंतर सगळे लोक निघून गेले. आणि निघून गेल्याच्या नंतर सरळ नाथ महाराजांनी पाहिलं, अरे त्या ठिकाणी कोणतरी व्यक्ती बसलेली आहे. ज्या अर्थी त्या व्यक्तीचं आपल्याकडे लक्ष नाही, त्या अर्थी ती व्यक्ती नक्कीच समाधी अवस्थेला प्राप्त झालेली. नाथ महाराजांनी कीर्तन सोडलं आणि त्या भागीरथी जवळ जाऊन उभा राहिले. पाहिलं, अरे इतर भागीरथी ज्या अर्थी सगळ्यात पाठीमागे बसली, त्या अर्थी ही कीर्तनामध्ये उशिरा आली. याला म्हणायचं अनुमान प्रमाण. ज्या अर्थी पाठीमागे बसली, त्या अर्थी ही कीर्तनामध्ये उशिरा आले. आणि ज्या अर्थी ही कीर्तनामध्ये उशिरा आले, त्या अर्थी हिला घरी कुणी सुद्धा विचारलेलं नाही, न कुणाला सुद्धा विचारलेलं नाही. ह्याला म्हणायचं प्रत्यक्ष प्रमाण. कुणाला सुद्धा विचारलेलं नाही. पण भजनामध्ये विक्षेप करणं, भजनी विक्षेप तेच पै मरण. तुकोबाराय म्हणतात, भजनामध्ये जो माणूस विक्षेप करतो ना, त्या व्यक्तीला लगे लगे मारावं. जाणतेने तवचीच यावे, जव अपकीर्ती अंगानं लिहावे. शहाण्या माणसाने तवरच जगायचं, जवर शरीरावरती कोणत्याही प्रकारचा डाग येणार नाही तवर. विठ्ठल तिचं भजनामध्ये नाथ महाराज तल्लीन झाले आणि दोघांनाही समाधी लागली. सकाळी 6चा वेळ. इकडं भगवान परमात्म्याला टेन्शन आलं. ही नाथ महाराजांच्या कीर्तनामध्ये गेली, नाथ महाराजांच्या कीर्तनामध्ये गेली. मग हिच्या जागेवर कुणीतरी गेलं पाहिजे ना, बरोबर आहे. देवाने लगेच खिशातला मोबाईल काढला. पाहिलं व्हॉट्सअपला ऑनलाईन दिसती का रुक्मिणी. तिनं हाईड करून ठेवलं होतं सगळं. इन्स्टाला गेली. हिरवा टिपका दिसला का? दिसला. हाय म्हणून टाकलं. ते म्हणली बोला, इथं नको, आपण स्नॅपला बोलू असं म्हणला देव.
का मेसेज डिलीट होते विठ्ठल ऐका देवाने रुक्मिणीला सांगितलं ऐक माझे भक्त आहेत ना ते भक्त भजनामध्ये तल्लीन आहेत तू एक काम कर तू त्या भगीरथीचं रूप धारण कर आणि त्या भगीरथीच्या घरामध्ये जा सपशेल नाही म्हणली रुक्मिणी आताची रुक्मिणी नाही म्हणे यात नवल नाही त्याची सुद्धा म्हणली चल निघ नाही म्हणली सपशेल नाही जाण मग देवाने काय केलं जाऊ द्या म्हणला आपणच घेऊ अवताराच्या राशी तो हा अवताराच्या राशी तो हा उभा विठेवरी शंख चक्र गदा पद्म सहित करी अनंत अवतार केसी भक्ता कारणे कनवाळो कृपाळो दिना लागे उद्धरणे महाराजांनी सांगितलं देवाने लगेच त्या भगीरथीचं रूप धारण केलं आणि भगीरथीचं रूप धारण केल्यानंतर सासरवाडीला गेला त्या सासरला गेला सासरला गेल्याच्या नंतर देवाने काय केलं ऐका कोणाचाही दास होत नाही हरिदासाच्याच घरी का हे सांगतो हे आपलं मूळ आहे हे आपलं मूळ आहे हरी कोणाचा दास होतो कोणाचाही होत नाही आपल्यासारख्याचा होत नाही त्यासाठी काय करावं लागतं हे करावं लागतं ओव्हर टाइम चालू का संपवायचं तुम्ही असं उभं राहिल्यावर काय मग अभिनीच वाटायला लागली विनोदी नळतो जाऊ द्या ऐका काय सांगत होतो हा देव तिच्या घरी गेला बघा हे वयामानं ध्यानात राहत नाही माणूसचा शरीराचाच विकास झाला बुद्धीचा कुठं गेला हेच कळलं हे जास्त शिकण्याचा परिणाम आहे वाटतं जागरण जास्त झालं ऐका देव त्या भगीरथीच्या घरी गेला देवाने भगीरथीचं रूप घेतलं सासूबाई पोहडलेली होती सासूबाईने सांगितलं सोनबाई जात्याचा आवाज येत नाही देवाने पाहिलं कुणाकड सासूकड नाही फक्त जात्याकडे पाहिलं जात्याची खालची पाळी उठली वरची पाळी गेली मधला खुटाही गेला आणि घर 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 कोणी केलं हे देवाने दळण दळायला सुरुवात केली चूल पेटली नाही म्हणत कोण म्हणलं सासू म्हणले देवाने फक्त चुलीकडे बघितलं लाकडे आली काळी पेटी आली बटका बी झाला पाणी तापलं का 2 मिनिटात तर पाणी तापलं कसं काय तापलं गिझर लावला होता पाणी तापलं पाणी काढ आंघोळ करायची मला स्नान करायचंय आंघोळीला गेले ही काम भगवान परमात्म्याने केली हे काम करतील यात काय नवलंय आता इकडं नाथ महाराजाला प्रश्न पडला ज्या आरती ही उशिरा आली त्या आरतीनं विचारलेलं नाही घरी आता हिला सोडवण्यासाठी आपण स्वतः जायचं दिवस उजाडला नाथ महाराजांनी खरी भागीरथी त्या भागीरथीच्या सासरला आले दरवाजा वाजला हा वाजला दरवाजा उघडला आणि दरवाजा कुणी उघडला
सासूबाई भागीरथी आतमध्ये होती. सासूबाईनं दरवाजा उघडला आणि सासूबाईनं जसा दरवाजा उघडला सासूबाई नाथ महाराजाकडे एकदा बघायची आणि भागीरथीकडे एकदा बघायची. सासूबाई म्हणली तुम्ही इकडे कस काय? ते म्हणले काय नाही, ही रात्री माझ्या कीर्तनामध्ये आली होती, जी आरती पाठीमाग बसली होती त्या आरतीनं तुम्हाला विचारलं नसावा म्हणून हिला सोडवण्यासाठी मी आलोय. हिला सोडवण्यासाठी जर तुम्ही आला असाल, ही जर तुमच्या कीर्तनामध्ये असेल तर घरामध्ये काम करतोय कोण नेमकं? सासूबाई खडबडून जरा जागी झाली. सासूबाईने पोराला हाक मारली, पिंट्या पळत ये. पळत आला आणि पिंट्यानं पाहिलं नाथ महाराज सोबत भागीरथी. दोघ जण कस काय? जर भागीरथी यांच्या सोबत असेल तर घरामध्ये काम करतोय कोण? त्या पिंट्याने मोठी नाक मारली, भागीरथी बाहेर ये. घरातली भागीरथी बाहेर आली आणि तो पिंट्या एकदा नाथ महाराजाकडे बघायचा, एकदा घरातल्या भागीरथीकडे बघायचा आणि एकदा बाहेरच्या भागीरथीकडे बघायचा. त्या पिंट्याला वाटलं बरं झालं लाभे लाभ नावला एकावर एक फ्री. काय प्रकार आहे? नाथ महाराजांनी पाहिलं, अरे भागीरथी तू माझ्या कीर्तनामध्ये आली, कीर्तनामध्ये तुला समाधी अवस्था प्राप्त झाली, परिणामी त्या भगवान परमात्म्याचं तुझं चिंतन एवढं झालं की स्वतः भगवान परमात्मा तुझं रूप घेऊन तुझ्या घरी काम करू लागला. आशाचा देव दास होतो अभंगाचं पहिलं चरण. हरिदासाची घरी उपजवा जन्मांतरी मनसे काय हे मागा हे जिदेगा पांडुरंगा यथावती यथावकाश. श्री खंडोबारायाची सेवा करण्याचं परम भाग्य माझ्यासारखे का सामान्य वारकरी विद्यार्थ्याला लाभलंय. नातरे बालक बोबडा बोले वाकुडावी चुका पावले ते चोज करुणी माऊली जी जेवी. गेले 2 तास तुम्ही मला सहन केलं, माझं या बालकाचं ऐकलं, त्यामुळं तुम सगळ्या जमलेल्या सर्व खडकलगाव ग्रामस्थ मंडळी, बाहेर गावून आलेले सर्व काळकरी महाराज मंडळी, सर्वांच्या पवित्र चरणावरती मी विनम्र भावनेने अभिवादन करतो आणि सेवेला याच ठिकाणी पूर्णविराम देतो. विठ्ठल जय.